नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर बघा, आपला लास्ट लेक्चरमध्ये रोटेशनल डायनामिक्सचा जो काही 3रा नंबरचा लेक्चर होता, ठीक आहे. त्या लेक्चरमध्ये आपण अँग्युलर वेलॉसिटी तर झालं, रिलेशन इन बिटवीन द लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटी बघितलं होतं आणि त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स पण बघितले होते, ठीक आहे. या लेक्चरमध्ये बघा पुन्हा एक कॉन्सेप्ट शिकूया. 4 प्रकारचे ॲसेलरेशन्स राहतात. सर्क्युलर मोशन एखादी बॉडी जर परफॉर्म करत असेल तर 4 प्रकारचे ॲसेलरेशन्स राहतात, ठीक आहे. 4 प्रकारचे ॲसेलरेशन्स समजून मी सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यातला पहिल्या प्रकारचा जो काय ॲसेलरेशन आहे एकदम सिंपल आहे, ठीक आहे. याला म्हणू आपण अँग्युलर ॲसेलरेशन. अँग्युलर ॲसेलरेशन, ओके. हा डिनोट करायचा आपण अल्फा. अँग्युलर ॲसेलरेशन इज डिनोटेड बाय अल्फा. बघा, याची डेफिनेशन अतिशय इझी आहे. जसं की बघा, ॲसेलरेशन म्हणजे काय, वेलॉसिटी पर युनिट टाईम, आहे की नाही. जसं जनरली आपण शिकलो, ॲसेलरेशन म्हणजे काय, वेलॉसिटी पर युनिट टाईम लिहा किंवा dv/dt लिहा, ठीक आहे. ॲसेलरेशन म्हणजे काय, वेलॉसिटी पर युनिट टाईम. तर हे जे काय आपण ॲसेलरेशनची डेफिनेशन इथं तयार केली, हे कुठलं ॲसेलरेशन आहे, लिनियर ॲसेलरेशन. हा कुठला ॲसेलरेशन आहे, लिनियर ॲसेलरेशन. ही लिनियर वेलॉसिटी झाली, ठीक आहे. मग आता हे कोणत्या प्रकारचं ॲसेलरेशन आहे, अँग्युलर ॲसेलरेशन, ठीक आहे. मग अँग्युलर ॲसेलरेशनची डेफिनेशन काय राहणार, अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, ओके. म्हणजे आपण असं लिहू शकतो, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. इथं लक्षात, जसा हे डेफिनेशन, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इज नथिंग बट लिनियर ॲसेलरेशन. जस्ट त्याच्यासोबत कम्पेअर करायचं आहे, ठीक आहे. अँग्युलर ॲसेलरेशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ जस्ट वेलॉसिटी नाही, कोणती वेलॉसिटी, अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. आता तुम्ही लिनियर मोशन परफॉर्म करा की अँग्युलर मोशन परफॉर्म करा, टाईमचा काही कॉन्सेप्टच नाही. टाईम एक स्केलर क्वांटिटी. टाईम कोणती क्वांटिटी आहे, स्केलर. या लक्षात, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. अँग्युलर ॲसेलरेशन आपण कशा डिनोट करतो, अल्फा, ओके. मग रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी कशा डिनोट करतो, ओमेगा, डिवायडेड बाय काय म्हणू आपण, टाईम. चला, एकदम जनरल डेफिनेशन झाली, ही एक जनरल डेफिनेशन झाली. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, समजा, ओके. बघा, त्यानंतर समजा आपल्याला विचारलं अल्फा ॲव्हरेज ॲसेलरेशन. आपल्याला कोणतं विचारत आहे, ॲव्हरेज. बघा, ॲव्हरेजमध्ये बघा, वरच्या न्यूमरेटरच्या टर्ममध्ये काय, अँग्युलर वेलॉसिटी, तर फायनल मायनस इनिशियल. इथं लक्षात, ॲव्हरेज काढताना. आणि टाईम कसा, फायनल टाईम मायनस इनिशियल टाईम, ओके. हा जो काही फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला, ओके, या फॉर्म्युलावर एक्झाम्पल पण आपण शिकणार आहोत. हा फॉर्म्युला कधी यूज करायचा, ॲव्हरेज जर आपल्याला अँग्युलर ॲसेलरेशन विचारलं तर तेव्हा डब्ल्यू फायनल मायनस डब्ल्यू इनिशियल अपॉन टी फायनल मायनस टी, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला या 4 क्वांटिटीज घेऊन राहतात, तुम्ही इझिली ॲव्हरेज ॲसेलरेशन फाइंड आउट करू शकता, ठीक आहे. त्यानंतर एक दुसरा प्रकार येतो, इन्स्टंटेनियस ॲसेलरेशन. ठीक आहे. तर इन्स्टंटेनियस ॲसेलरेशनची एकदम डेफिनेशन सोपी आहे, ठीक आहे. हा जो काही ओमेगा आहे, ओके, या फॉर्मॅटमध्ये लिहायचा, डी ओमेगा डिवायडेड बाय डी टी. दिस इज नथिंग बट इन्स्टंटेनियस ॲसेलरेशन. कोणतं ॲसेलरेशन, इन्स्टंटेनियस ॲसेलरेशन, डी ओमेगा बाय डी टी. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ ओमेगा विथ रिस्पेक्ट टू टाईम. डेरिव्हेटिव्ह ऑफ ओमेगा विथ रिस्पेक्ट टू टाईम. डेरिव्हेटिव्ह ऑफ अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इज नथिंग बट द इन्स्टंटेनियस ॲसेलरेशन. याच्या लक्षात, जसं की इन्स्टंटेनियस ॲसेलरेशनच्यासाठी म्हणत आहे, शॉर्ट टाईम असतो. समजा टी इक्वल्स टू 2 सेकंदला, मला इन्स्टंटेनियस ॲसेलरेशन फाइंड आउट करायचा. टाईम कसा राहते, शॉर्ट, ओके. मग जो काही म्हणजे टाईम जवळजवळ 0 राहतं, ओके. यालाच बघा आपण इन्स्टंटेनियस ॲसेलरेशनला असं लिहू शकतो, ठीक आहे. बघा, लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 दॅट इज डेल्टा ओमेगा डिवायडेड बाय डेल्टा डी इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण, डी ओमेगा बाय डी टी, ओके. असं लिहा किंवा असं लिहा, एकच गोष्ट झाली. म्हणजे डेल्टा टेन्स टू 0 याचा अर्थ टाईम जवळजवळ 0 आहे, 0 होणार आहे, ठीक आहे. नाही 0 सेकंद नाही, पण 0च्या जवळ, 0 सेकंदच्या जवळ, एकदम शॉर्ट टाईम. म्हणून हे आपण या फॉर्मॅटमध्ये पण इन्स्टंटेनियस वेलॉसिटीचे आपण डेफिनेशन लिहू शकतो, काही मोठी गोष्ट नाही, ठीक आहे. बघा, त्यानंतर बघा, तुम्हाला गोष्टी लक्षात आल्याच असणार की जस्ट आपण लिनियर ॲसेलरेशनसोबत इथं लक्षात आपण
जस्ट आपण लिनियर ॲक्सलरेशनसोबत जर कम्पेअर केलं तर अँग्युलर ॲक्सलरेशनच्या डेफिनेशन्स तयार करणं काही मोठी गोष्ट नाही. अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नथिंग बट द अँग्युलर ॲक्सलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम जे काही चेंज होतं त्याला सांगायचो अँग्युलर ॲक्सलरेशन. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट राहिला की याचं SI युनिट काय राहायला पाहिजे. त्या लक्षात SI युनिट बघा, ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी, याचं युनिट आहे रेडियन पर सेकंद. ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर व्हेलॉसिटीचं युनिट काय, रेडियन पर सेकंड. टाईमचं युनिट काय राहिला पाहिजे, सेकंद. ठीक आहे, आता 2 वेळा सेकंद आले म्हणून याला आपण रेडियन पर सेकंडचा स्क्वेअर. दिस इज युअर SI युनिट ऑफ अँग्युलर ॲक्सलरेशन. लक्षात ठेवायचं. या म्हणजे महाराष्ट्र CETला अशा छोट्या छोट्या गोष्टी इझिली विचारू शकतात. आवाज येतो तिचा इथं लक्षात. महाराष्ट्र CETला अशा इझी गोष्टी विचारू शकतात. रेडियन पर सेकंड स्क्वेअर इज नथिंग बट द SI युनिट ऑफ अँग्युलर ॲक्सलरेशन. चला इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ओके, नेक्स्ट आता बघूया आपण डायरेक्शन ऑफ अँग्युलर ॲक्सलरेशन. बघा हाही एक महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण की अँग्युलर ॲक्सलरेशन ही एक कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर. मग या वेक्टर क्वांटिटीचं काय डायरेक्शन राहते ते बघूया आपण. नेक्स्ट जो काय आपला पार्ट आहे, डायरेक्शन ऑफ अल्फा. डायरेक्शन ऑफ अल्फा म्हणजे अल्फा इज नथिंग बट द सिम्बॉल फॉर अँग्युलर ॲक्सलरेशन. सो वी आर गोइंग टू सी द डायरेक्शन ऑफ अँग्युलर ॲक्सलरेशन. बघा अतिशय सिम्पल आहे. ओके, बघा याची डायरेक्शन कशी डिपेंडंट आहे. ठीक आहे, बघा समजा एखादा पार्टिकल आहे, तो अँटी क्लॉकवाईज मोशन परफॉर्म करत आहे. ठीक आहे, एखादा समजा पार्टिकल आहे, तो कसा मोशन परफॉर्म करत आहे, समजा अँटी क्लॉकवाईज तो पार्टिकल मोशन परफॉर्म करून राहिला. ठीक आहे, तर सर्वात प्रथम त्याची आपण अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन काढायची. कशाची डायरेक्शन काढायची, अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन शिकलो आपण. ज्या डायरेक्शनने चालला त्या डायरेक्शन कर्ल फिंगर्स, अँटी क्लॉकवाईज कर्ल फिंगर्स घेतले. थंब कुठे पॉईंट करतो, अपवर्ड. ठीक आहे, थंब कुठे पॉईंट केला, अपवर्ड. ही झाली आपली अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन. ठीक आहे, बघा आता 2 कंडिशन्स आहे. ओके, आता 2 कंडिशन्स आहे. बघा समजा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करता आणि अँटी क्लॉकवाईज पार्टिकल समजा मोशन परफॉर्म करून राहिला. समजा इनिशियली या पार्टिकलची इथं स्पीड होती 2 मीटर पर सेकंद, इथं 3, इथं 4, इथं 5. म्हणजे काय होत आहे, त्याची स्पीड कंटिन्युअसली वाढत चालली. वाढत चालली. तर अशा कंडिशनला ज्या डायरेक्शनने अँग्युलर व्हेलॉसिटी आहे त्याच डायरेक्शनने काय राहते, अँग्युलर ॲक्सलरेशनची डायरेक्शन. कशाची डायरेक्शन राहते, अँग्युलर ॲक्सलरेशन. इथं लक्षात. ओके, पार्टिकलची स्पीड, इथं लक्षात, पार्टिकलचा स्पीड किंवा पार्टिकलचा व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड. स्पीड म्हणजेच काय, व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड. प्रत्येक पॉईंटला इथे 1 होतं, इथं 2 होतं, इथं 3, 4, 5, 6, 7, 8, 9. जसा तो पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे तशी त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी त्याची स्पीड काय होत आहे, रेज. मग स्पीड जर रेज होत असेल तर ज्या डायरेक्शनने अँग्युलर व्हेलॉसिटी राहते त्या डायरेक्शनने काय राहते, अल्फा, म्हणजे अँग्युलर ॲक्सलरेशन. ठीक आहे, याच्या ऑपोजिट एक गोष्ट. ठीक आहे, समजा तो अँटी क्लॉकवाईज फिरत आहे परंतु स्पीड ड्रॉप करणार आहे. म्हणजे सुरुवातीला होती समजा 10, नंतर झाली 9, 8, 7, 6, 4, 5, 3, 2, 1. अशा केसमध्ये काय होते, जस्ट याच्या अपोजिट म्हणजे अँग्युलर ॲक्सलरेशनची डायरेक्शन आता झाली डाऊनवर्ड. ओके, अँग्युलर व्हेलॉसिटी अपवर्ड राहील तर अँग्युलर ॲक्सलरेशन डाऊनवर्ड. कोणत्या कंडिशनला, जेव्हा स्पीड रेज होते. ठीक आहे, बघा आपण 2 कंडिशन लिहिला. स्पीड जेव्हा रेज होत जाते, ठीक आहे, त्यावेळेस ओमेगा अँड अल्फा आर पॅरलल. दोघांची डायरेक्शन कशी राहते, पॅरलल. इथं लक्षात, जेव्हा म्हणजे स्पीड, एखादा पार्टिकलची स्पीड काय होत चालली, रेज. जसं एक फॉर एक्झाम्पल आहे. ओके, याचं फॉर एक्झाम्पल लिहून टाकू आपण. जेव्हा आपण फॅन काय करतो, स्विच ऑन करतो. स्विच ऑन. जेव्हा आपण फॅन स्विच ऑन करतो तर थोड्या वेळासाठी तुम्ही ऑब्झर्व करायचं. सुरुवातीला थोडं काय होत जाते, वाढत जाते. त्याची स्पीड काय होत जाते, वाढत जाते. त्याच्यामुळे अँग्युलर व्हेलॉसिटीच्या डायरेक्शननं अल्फा कसा राहतो, पॅरलल. सेकंड याच्यात ते स्पीड जेव्हा ड्रॉप होत जाते, स्पीड ड्रॉपच्या कंडिशनला काय होते, ओमेगा अँड अल्फा आर अँटी पॅरलल. कसे राहतात हे, अँटी पॅरलल टू ईच अदर. हे फॉर एक्झाम्पल कशासाठी आहे, फॅन जेव्हा आपण स्विच ऑफ करतो त्या केसला काय होते की फॅनची जी काही पात्याची व्हेलॉसिटी राहते ती कमी होत जाते, ड्रॉप होत जाते. काय होत जाते, ड्रॉप. ओके, डायरेक्शनसाठी अतिशय सिम्पल आहे.
अँग्युलर वेलॉसिटीचे डायरेक्शन इझिली फाइंड आउट करू शकतो. ज्या डायरेक्शननं पार्टिकल चालला त्या डायरेक्शन कर्ल फिंगर्स करा आणि थंब काय पॉइंट आउट करतो आपल्याला अँग्युलर वेलॉसिटी. स्पीड जर रेज होत असेल तर हे दोन कसे राहते पॅरलल, म्हणजे ज्या डायरेक्शनने अँग्युलर वेलॉसिटी आहे त्या डायरेक्शनने अँग्युलर ॲक्सेलरेशन. स्पीड जर ड्रॉप झाली तर याच्या अपोजिट एक्झॅक्टली म्हणजे कसं अँटी पॅरलल राहायला पाहिजे. कसं राहायला पाहिजे अँटी पॅरलल. इथं लक्षात बघा, इथपर्यंत तुम्हाला कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम असायला नको. ठीक आहे, बघा तुम्ही काही गोष्टी नोट डाऊन करा. ओके, परत आपल्याला थोडं यावर बोलायचं आहे. ठीक आहे, बघा ज्यांना नोट डाऊन करायचं आणि नोट डाऊन केलंच पाहिजे. ठीक आहे, बघा त्यानंतर जो काही नेक्स्ट आपण पॉईंट डिस्कस करूया तो पॉईंट डिस्कस करूया. त्याच्यानंतर आपल्याला 2 ते 3 यावरचे एक्झाम्पल्सच बघायचे. चला, काही प्रॉब्लेम नाही. बघा आता त्यानंतर बघा सर्क्युलर मोशनचे 2 टाईप्स राहतात. बघा हे आपण डिटेलमध्ये नंतर शिकूच. सर्क्युलर मोशनचे 2 टाईप. एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, याला UCM डिनोट करू. एक नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनचे 2 प्रकार, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. फक्त एकाच कंडिशनवर. बघा का बरं याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणायचं, कारण की याची स्पीड कशी राहते, या केसमध्ये एखाद्या पार्टिकलची स्पीड कशी राहते, स्पीड कॉन्स्टंट राहणे म्हणजे पार्टिकलचा जो काही वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड राहतो तो कसा राहतो कॉन्स्टंट. की ऑर एक तर स्पीड कॉन्स्टंट म्हणा किंवा पार्टिकलची जी काही वेलॉसिटी राहते. ओके, हे 2 लाईन्स काय डिनोट करतात, मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी कसं राहणार कॉन्स्टंट, आणि इकडं कसं राहणार बेटा व्हेरिएबल. स्पीड कशी राहणार व्हेरिएबल. ठीक आहे, किंवा जो काही मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी राहतो तो कसा राहायला पाहिजे व्हेरिएबल. एखाद्या पार्टिकलची स्पीड म्हणा किंवा त्या पार्टिकलच्या वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड असं का बरं म्हणता. बघा वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड का बरं म्हणतं, बघा का बरं. बघा इथं सांगतो. बघा पार्टिकल जेव्हा इथं राहतो तेव्हा त्याची लिनियर वेलॉसिटी ही झाली. जेव्हा पार्टिकल इथं राहतो तेव्हा पार्टिकलची ही वेलॉसिटी झाली. जेव्हा पार्टिकल इथं जातो म्हणजे पार्टिकलच्या वेलॉसिटीची डायरेक्शन प्रत्येक पॉईंटला काय होत आहे चेंज. इथे होती तर इकडे गेली. ओके, आणि लिनियर वेलॉसिटीचे डायरेक्शन मी सांगितलं, एक तर राईट हँड थंब रूल, नाहीतर त्या पॉईंटला टँजंट ड्रॉ करा. या पॉईंटला जर टँजंट ड्रॉ केला तर आपण कशाची डायरेक्शन म्हणते लिनियर वेलॉसिटी. पार्टिकलची वेलॉसिटीची डायरेक्शन प्रत्येक पॉईंटवर काय होत आहे चेंज. म्हणून मी वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड म्हटलं. हां ठीक आहे, आता बघा डायरेक्शन चेंज झाली पण इथंही 5 मीटर पर सेकंद, इथंही 5 मीटर पर सेकंद, इथंही 5 मीटर पर सेकंद, म्हणजे तिन्ही पॉईंटला वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड कसा होता सेम. म्हणजेच याचा अर्थ कसा होता कॉन्स्टंट. 5 मीटर पर सेकंद, 5 मीटर पर सेकंद, 5 मीटर सेकंद. या लक्षात. म्हणून मी वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड म्हणतो. फक्त वेलॉसिटी म्हणून राहिलो का मी नाही, कारण की वेलॉसिटी तर चेंज होत आहे पण वेलॉसिटी काय चेंज करता, वेलॉसिटीच्या 2 गोष्टी चेंज होऊ शकतो, एक डायरेक्शन, एक मॅग्निट्यूड. प्रत्येक पार्टिकल जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय तर वेलॉसिटी कशी राहते चेंज होते. पण कोणत्या कंडिशनवर चेंज होत आहे, तिची डायरेक्शन चेंज होत आहे, पण तिचा मॅग्निट्यूड मे बी कॉन्स्टंट राहू शकतो, मे बी व्हेरिएबल. मग तिचा जर मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहत असेल तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, तिचा जर मॅग्निट्यूड व्हेरिएबल होत असेल तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इज इट राईट. ओके, बघा. ओके, आता बघा त्यानंतर आपण अल्फाची डेफिनेशन घेऊ. अल्फा म्हणजे काय राहते d⍵/dt. ठीक आहे, अल्फा इक्वल्स टू काय राहतो d⍵/dt. अँग्युलर वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम. d⍵/dt इन्स्टंटेनियस वेलॉसिटीचे आपण डेफिनेशन यूज करतो. ओके, याचा अर्थ काय अँग्युलर वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे, चला काय हरकत. बघा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड कसा राहतो कॉन्स्टंट. बघा एक आपल्याला रिलेशन यूज करायचं आहे v=r⍵. रिलेशन तुम्ही बघितलं, रिलेशन इन बिटवीन द लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. लास्ट लेक्चरमध्ये आपण हेच डिस्कस केलं. ठीक आहे, बघा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड कसा राहत आहे कॉन्स्टंट, म्हणजे लेफ्ट हँड साईड काय झाली कॉन्स्टंट. ठीक आहे, नेहमी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, कोणत्याही प्रकारचं जर सर्क्युलर मोशन आहे तर आर कसा राहतो कॉन्स्टंट. आर कसा राहतो, पोझिशन वेक्टर चेंज होते का, पोझिशन वेक्टरचा मॅग्निट्यूड चेंज होते का नाही. म्हणजे बघा वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड काय झाला कॉन्स्टंट, आर पण काय झाला कॉन्स्टंट, मग ओमेगा पण कसा राहतो कॉन्स्टंट. ओके, जर व्ही जर कॉन्स्टंट राहत आहे याचा अर्थ मॅग्निट्यूड याचा पण कसा राहायला पाहिजे कॉन्स्टंट. कसा राहायला पाहिजे कॉन्स्टंट. ठीक आहे, लिनियर वेलॉसिटी जर कॉन्स्टंट राहत असेल, लिनियर वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड जर कॉन्स्टंट राहत असेल तर अँग्युलर वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड पण कसा राहायला पाहिजे कॉन्स्टंट. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ इथं ओमेगा काय झाला कॉन्स्टंट, याचा अर्थ इथं ओमेगा काय झाला कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटचा विथ रिस्पेक्ट टू टाइम डेरिव्हेटिव्ह काय ते 0. म्हणून युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये अँग्युलर ॲक्सेलरेशन किती राहतो 0.
लक्षात. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये अँग्युलर ॲक्सेलरेशन किती राहतो? 0. बघा हे नोट करण्यासारखी गोष्ट 100% इथनं क्वेश्चन येते. ठीक आहे. इथं लक्षात व्हेरिएबल आहे, इथं ओमेगा कसं आहे व्हेरिएबल, इथं ओमेगा कॉन्स्टंट नाही, त्याच्यामुळे आता ओमेगा काही पण राहू शकतो. समजा तुम्हाला दिलेला आहे 2t². ठीक आहे, हा तुमची ओमेगाची व्हॅल्यू. मग याला आपल्याला विथ रिस्पेक्ट टू टाइम डिराईव्ह करायचा आहे. बघा 2 कॉन्स्टंट आहेत, 2 बाहेर घेतला, t² डेरिव्हेटिव्ह 2t म्हणजे किती आलं 4t. ठीक. मग आता अँग्युलर ॲक्सेलरेशन मला t किती सेकंदला पाहिजे? 2 सेकंदला. मग व्हॅल्यू पुट कर t 2 सेकंद म्हणजे अल्फा 4 × 2 म्हणजे किती 8 रेडियन पर सेकंडचा स्क्वेअर. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये हे नॉन झिरो राहते. कसं राहते? नॉन झिरो. आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये अँग्युलर ॲक्सेलरेशन कसं राहतो? 0. याच्या लक्षात बघा, हा जो काही पॉईंट मी आत्ता सांगितला ओके, हा अतिशय महत्त्वाचा. ठीक आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टीत हा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे की युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये अँग्युलर ॲक्सेलरेशन 0 राहतो आणि इथं कसं राहतो? नॉन झिरो. का बरं राहतो? आपण सगळं व्यवस्थित सांगितलं आहे, डेफिनेशन यूज केलं आपण. ठीक आहे, व्ही जर कॉन्स्टंट राहत असेल त्याचा मॅग्निट्यूड अर्थ ऑलवेज कॉन्स्टंट राहतो. मग ओमेगा पण काय झाला? कॉन्स्टंट. ठीक आहे, ओमेगा का बरं कॉन्स्टंट झालं? बघा V/R आपण ओमेगा लिहू शकतो. V/R काय लिहू शकतो? ओमेगा. मग V आणि R कसं आहे? कॉन्स्टंट. फॉर एक्झाम्पल इथं V आहे समजा 40 मीटर पर सेकंड, 4 मीटर पर सेकंड. R आहे समजा 1 मीटर पर सेकंड म्हणजे ओमेगा किती आला? 4 इज ऑल्सो कॉन्स्टंट. त्याच्यामुळे 2 जर फिजिकल क्वांटिटी, 3 फिजिकल क्वांटिटीपैकी 2 जर फिजिकल क्वांटिटी जर कॉन्स्टंट राहत असेल तर तिसरी फिजिकल क्वांटिटी कशी राहायला पाहिजे? कॉन्स्टंट. त्याच्यामुळे ओमेगा जर कॉन्स्टंट झाला आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय आहे तो 0. हे तुम्हाला मी बेसिक मॅथमॅटिक्समध्ये किंवा फंडामेंटल्स ऑफ मॅथमध्ये शिकवलेलं आहे. ठीक आहे, इथं व्हेरिएबल आहे, इथं तर काही प्रॉब्लेमच नाही. ठीक आहे, बघा यानंतर आपण 2 ते 3 एक्झाम्पल्स घेऊया. ओके, बघा याच फॉर्मॅटवर म्हणजे आपला जो काय आता अँग्युलर ॲक्सेलरेशनचा कॉन्सेप्ट होता याच कॉन्सेप्टवर आपण एक्झाम्पल्स बघण्याचा प्रयत्न करूया. बघा जो काय आपला टॉपिक झाला त्या टॉपिकवर आपण 2 एक्झाम्पल्स बघण्याचा प्रयत्न करूया. का बघा पहिला जो काय एक्झाम्पल आहे याचं सोल्युशन बघा. अ पार्टिकल इज इन सर्क्युलर मोशन इन हॉरिझॉन्टल प्लेन. ओके, हॉरिझॉन्टल प्लेन. ओके, हा झाला हॉरिझॉन्टल प्लेन, हा झाला व्हर्टिकल प्लेन. याच्या लक्षात हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. इट हॅज अ अँग्युलर वेलॉसिटी ऑफ 10 पाय रेडियन पर सेकंड ॲट द एंड ऑफ 2 सेकंड. जेव्हा टाईम एवढा होता तेव्हा अँग्युलर वेलॉसिटी एवढी होती. ठीक आहे, अँड अँग्युलर वेलॉसिटी इज 15 पाय रेडियन पर सेकंड ॲट द एंड ऑफ 4 सेकंड. ओके, द अँग्युलर ॲक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल इज. बघा एकदम सिम्पल आहे. बघा आपल्याकडे अँग्युलर ॲक्सेलरेशनचे 2 फॉर्म्युले आहे, एक इन्स्टंटेनियसचा एक ॲव्हरेजचा. आता बघा हा ॲव्हरेज अँग्युलर ॲक्सेलरेशन फाइंड आउट करायचा आहे, कारण की बघा आपल्याला जो काही अँग्युलर वेलॉसिटी आहे 2 वेळा दिलेला आहे, इथे आणि इथे. म्हणजे बघा ॲव्हरेज ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे अँग्युलर ॲक्सेलरेशनचा, फायनल मायनस इनिशियल, W फायनल मायनस W इनिशियल अपॉन T फायनल मायनस T इनिशियल. ठीक आहे, आता बघा W फायनल असा राहिला पाहिजे जे अँग्युलर वेलॉसिटी मोठी राहिली पाहिजे. बघा एक 15 देऊ नये, एक 10 देऊ नये. W फायनल किती झाली मग आपल्याकडे 15, 15 टाइम्स पाय. ठीक आहे, मायनस ऑफ इनिशियल किती आहे 10 टाइम्स पाय. चला काही हरकत नाही. ठीक आहे, जेव्हा अँग्युलर वेलॉसिटी 15 टाइम्स पाय होती तेव्हा टाईम किती होता 4 सेकंद. ओके, ही फायनल अँग्युलर वेलॉसिटी आहे तर हा कोणता टाईम झाला फायनल टाईम मायनस ऑफ इनिशियल टाईम 2 सेकंड. ठीक आहे, जस्ट सिम्पल कॅल्क्युलेशन्स आहे एव्हरीबडी, म्हणजे कोणी पण हा कॅल्क्युलेशन्स करू शकतो. बघा या दोघांमधनं मी काय करतो पाय कॉमन काढतो. ठीक आहे, 15 मायनस 10 किती शिल्लक राहिले 5 डिवायडेड बाय 4 मायनस 2 2 म्हणजे याला आपण लिहू शकतो 2.5 टाइम्स पाय. ठीक आहे, आणि अँग्युलर ॲक्सेलरेशनचं युनिट मी आत्ताच सांगितलं रेडियन पर सेकंडचा स्क्वेअर. 2.5 टाइम्स पाय रेडियन पर सेकंडचा स्क्वेअर. अतिशय इझी. ओके, म्हणजे एकदम डुमरी क्वेश्चन्स होता. ठीक आहे, बघा हा क्वेश्चन्स थोडा हा अँग्युलर ॲक्सेलरेशनवर होता, सॉरी ॲव्हरेज अँग्युलर ॲक्सेलरेशन हा इन्स्टंटेनियस. बघा अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा ऑफ अ फ्लाय व्हील व्हॅरीज विथ द टाईम. थिटाची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला t² प्लस 2t. चला काही हरकत नाही. रेडियन जो काही अँग्युलर डिस्प्लेसमेंट दिला आहे तो रेडियनमध्ये दिलेला आहे. ठीक आहे, द अँग्युलर ॲक्सेलरेशन ॲट t = 2 सेकंड. म्हणजे आपल्याला अँग्युलर ॲक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे ॲट t = किती हो 2 सेकंदला. बघा अँग्युलर ॲक्सेलरेशनची जी काही डेफिनेशन आहे इन्स्टंटेनियसची ती काय d ओमेगा डिवायडेड बाय dt. ओके, म्हणजे ओमेगाचा विथ रिस्पेक्ट टू टाईम काय घ्यावं लागतं आपल्याला डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, परंतु आपल्याला एक्झाम्पलमध्ये ओमेगा दिलेला नाही आहे. ओके, ओमेगा दिलेला आहे का डायरेक्ट ओमेगा दिला आहे का? ठीक आहे, ओमेगा = 3t² + 2t दिलं असतं
तर आपण डायरेक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम डिफरन्शिएट केलं असतं, पण ओमेगा दिलेला नाही. ओके, थिटा दिला आहे. ओके, बघा आता ओमेगा जर फाइंड आउट करायचा असेल तर ओमेगाचा फॉर्म्युला काय, डी थिटा डिवाइडेड बाय डी टी. ओमेगाचा फॉर्म्युला काय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ठीक आहे, मग आता बघा इथं थिटा दिलेला आहे, विथ रिस्पेक्ट टू टाइम आपण काय करू शकतो, डिफरन्शिएट. बघा डी बाय डी टी ऑफ थिटाची व्हॅल्यू किती आहे, 3t² + 2t. येतं लक्षात. मग हे डिफरन्शिएट करून आपल्याला ओमेगा मिळते. ही ओमेगाची व्हॅल्यू इथं पुट करायचं, पुन्हा एक वेळा डिफरन्शिएट करायचं. बघा देअरफॉर ओमेगा इक्वल्स टू, बघा 3 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट बाहेर, t² डेरिव्हेटिव्ह 2t, चला प्लस 2 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट बाहेर, टीचा डेरिव्हेटिव्ह 1. याला जर सिम्प्लिफाय केलं तर 6t + 2 मिळाला. तुम्हाला किती मिळाला, ओमेगाची व्हॅल्यू 6t + 2. ही व्हॅल्यू इथं पुट करू. देअरफॉर डी बाय डी टी ऑफ, ठीक आहे, अँग्युलर वेलोसिटी किती आहे, 6t + 2. ठीक आहे, देअरफॉर अल्फा इक्वल्स टू 6 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट बाहेर, टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी 1 आणि 2 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन किती आलं, 6 रेडियन पर सेकंडचा स्क्वेअर. युनिट काय, रेडियन पर सेकंडचा स्क्वेअर, म्हणजे 6 रेडियन पर सेकंडचा स्क्वेअर. म्हणजे अशा टाईपचे एक्झाम्पल जास्त येण्याचे चान्सेस राहतात, जिथं तुम्हाला डिफरन्शिएट करावं लागतं. हा जो एक्झाम्पल जर तुम्ही याच्यावर जर फोकस केला तर तुम्हाला लक्षात येतं जस्ट व्हॅल्यूज दिलेला आहे, व्हॅल्यूज देऊन त्याच्यात पुटअप करून फाइंड आउट करणं खूप मोठी गोष्ट आहे. पण हा थोडंसं एक चॅलेंजिंग क्वेश्चन आहे, दोनदा डिफरन्शिएट करावं लागतो आपल्याला. बघा हा फॉर्म्युला अँग्युलर ॲक्सेलरेशनचा माहिती आहे. जर अँग्युलर वेलोसिटी दिलेली राहिली विथ रिस्पेक्ट टू टाइम जर डिराईव्ह केला, ठीक आहे, तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, ओके, पण तसं न देता त्यांनी आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट दिलं. ओके, अँग्युलर डिस्प्लेसमेंट मग विथ रिस्पेक्ट टू टाइम जर डिराईव्ह केला तर ओमेगा मिळतो. मग ती ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला इथं पुट करावं लागतं. ठीक आहे, आणि या टी इक्वल्स टू किती विचारलं, 2 सेकंद. ठीक आहे, आता समजा इथं टाईमचा टर्मच नाही उरला. समजा आपल्याला अल्फा इक्वल्स टू आपल्याकडे समजा फायनल 6 × t आलं, तर टी इक्वल्स टू किती सेकंडसाठी विचारला, 2 सेकंडसाठी. ठीक आहे, मग तो 2 सेकंडची व्हॅल्यू आपण इथं टाकू शकतो, परंतु जर टाईमचा टर्म राहिला नाही त्याच्यामुळे 6 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, बघा अशा प्रकारचा आपला हा कोर्स आहे. ओके, म्हणजे थोडा पुढे चाललेला आहे. तुम्ही पण यावर जोर लावून अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. जे काही तुम्हाला बुक्स लागतात ते बुक्स बाय करा, परचेस करा, एक्झाम्पल सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. मॅक्सिमम नंबर ऑफ जेवढे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करणार तेवढंच तुमचं महाराष्ट्र CET म्हणा, नीट म्हणा, या एक्झाम्स होणार क्लिअर करायला सोप्या जातात. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.